श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा खेडकर. तर सद्गुरू शंकर महाराजांनी प्रत्यक्ष दर्शन दिलेल्या अशा एका व्यक्तीला मी काही दिवसांपूर्वीच भेटले आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यात घडलेला आणि शंकर महाराजांनी प्रत्यक्ष येऊन त्यांना कसं दर्शन दिलं, तर याचा अनुभव त्यांनी स्वतः मला सांगितला आणि तोच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर झालं असं की माझ्या घरामध्ये एक कॅलेंडर होतं आणि त्याच्यावरती स्वामींची प्रतिमा होती, स्वामींचा फोटो होता. तर काय झालं, कॅलेंडरची पानं फोल्ड होतात, त्यामुळे जो फोटो आहे तो सुद्धा खराब व्हायला लागला होता. त्यामुळे आम्ही असा विचार केला की ह्याची एक छान फ्रेम करून आणली तर फोटो सुद्धा छान राहील. आणि तो फोटो सुद्धा खरंच खूप छान आहे स्वामींचा. तर म्हणून आम्ही तो फोटो फ्रेम करण्यासाठी एका दुकानात टाकला, दुकानामध्ये दिला. आणि काही दिवसांनी फ्रेम झाली म्हणून मी ती फ्रेम स्वामींचा जो फोटो आहे तो आणायला मी माझ्या मिस्टरांसोबत गेले. तिथे गेल्यानंतर मला खरंच म्हणजे तिथे गेल्यानंतर त्या जे दुकानातले ते काका होते, त्यांनी त्यांचा प्रत्यक्ष घडलेला प्रसंग मला सांगितला. तर तो प्रसंग असा होता की 1983 साली त्या काकांचं लग्न झालं आणि ते जे काका आहेत ते स्वतः सद्गुरू शंकर महाराजांचे भक्त आहेत. खूप वर्षापासून ते शंकर महाराजांची सेवा करतात. दर्शनाला त्यांच्या जात होते. ते खूप आधीपासून त्यांची ते सेवा करत आले. तर अ, अशा पद्धतीनेच 1983 साली त्यांचं लग्न झालं. तर लग्न ठरल्यानंतर आपण जसं देवाला देवाच्या मंदिरामध्ये पत्रिका ठेवायला जातो, देवाला लग्नाचं आमंत्रण द्यायला जातो, त्याप्रमाणेच ते काका सुद्धा शंकर महाराजांच्या मठात गेले आणि त्यांनी त्यांची लग्नाची जी पत्रिका आहे ती शंकर महाराजांच्या चरणी ठेवली आणि शंकर महाराजांना लग्नासाठी आमंत्रण दिलं. आणि त्यानंतर त्यांची लगीनघाई सुरू झाली, लग्नाची घाई सुरू झाली आणि त्यानंतर लग्नाचा दिवस उजाडला. तर त्या काकांचे जे भाऊ आहेत, तर त्यांना एका ज्योतिषाने सांगितलेलं होतं, की तुमच्या भावाच्या लग्नामध्ये एक सत्पुरुष हजेरी लावणार आहेत. एक सत्पुरुष येणार आहेत, असं त्यांच्या भावाला आधीच एका ज्योतिषाने सांगितलं होतं. आणि त्यामुळे त्यांचा जो भाऊ आहे, तो लग्नाच्या मांडवाबाहेरच त्या व्यक्तीची वाट पाहत होता, की नक्की खरंच कोणी येणार आहे का? किंवा खरंच कोणी सत्पुरुष येणार आहेत का लग्नात? त्यासाठी त्यांच्या भावाची सतत मांडवाबाहेरून ते लक्ष ठेवून होते, की कोणी येतंय का? आणि त्याच वेळी लग्नाच्या बोहल्यावर, लग्नाच्या मांडवामध्ये हे काका आणि त्यांच्या ज्या मिसेस आहेत त्या लग्नासाठी उभ्या होत्या आणि तेवढ्यात एक माणूस, एक व्यक्ती आला, ज्याने एकदम साधे कपडे म्हणजेच धोतर, कुर्ता असा पेहराव केलेला होता आणि त्या काकांच्या जवळ गेले आणि काकांच्या हातात काकांचीच पत्रिका ठेवली आणि त्या काकांना म्हणाले, "काय रे, लग्नाला बोलवलंस आणि विसरून गेलास?" अगदी हुबेहूब त्या काकांनी त्या व्यक्तीकडे पाहिलं, तर हुबेहूब सद्गुरू शंकर महाराजांचाच अवतार होता. हुबेहूब शंकर महाराजच समोर उभे होते आणि शंकर महाराजांनी त्यांची जी काही लग्नाची पत्रिका आहे, जी त्यांनी मंदिरात ठेवली होती, तीच पत्रिका परत काकांच्या हातामध्ये दिली आणि त्यांना म्हणाले, की "बघ, तुझ्या लग्नाला मी हजेरी लावली आहे." आणि काका आणि त्यांची मिसेस त्यांच्या पाया पडण्यासाठी खाली वाकले. पाया पडून ते वरती उठणार तेवढ्यात ती जी व्यक्ती होती म्हणजेच साक्षात सद्गुरू शंकर महाराज होते, ते गायब झालेले होते. त्या काकांनी मान वर करून पाहिली, तेवढ्यात ते गायब झालेले होते. आणि इकडे बाहेर जो मांडवाबाहेर त्यांचा भाऊ उभा होता, कुठला तरी सत्पुरुष येणार याची वाट पाहत. तर त्यांना कोणीच येताना दिसलं नाही. पण आतमध्ये सद्गुरू शंकर महाराज येऊन त्या काकांच्या लग्नात उपस्थित राहून आणि त्या नवीन जोडप्याला आशीर्वाद देऊन गायबही झाले होते. तर अशा पद्धतीने त्या काकांच्या लग्नामध्ये सद्गुरू शंकर महाराजांनी प्रत्यक्ष हजेरी लावली होती. तर अशा
आणि ती जी पत्रिका होती ती पत्रिका नंतर काकांनी उघडून पाहिली, तर त्याच्यामध्ये सद्गुरू शंकर महाराजांचा फोटो होता. म्हणजेच सद्गुरू शंकर महाराजांनी स्वतः त्यांना स्वतःचा फोटो लग्नामध्ये भेट दिला होता. आणि तो जो फोटो आहे आणि त्यांची ती लग्नातली जी पत्रिका आहे, ती आज तोवर त्या काकांनी जपून ठेवली आहे. आणि सद्गुरू शंकर महाराजांनी प्रत्यक्ष येऊन जो फोटो त्यांना दिला होता, तो फोटो सुद्धा त्या काकांनी फ्रेममध्ये अगदी व्यवस्थित जपून ठेवला आहे. आणि तो फोटो सुद्धा मी नक्कीच तो फोटो सुद्धा त्यांनी मला दाखवला. आणि ती जी पत्रिका आहे ती पाहता आली नाही, कारण त्या फ्रेमच्या आतमध्येच त्यांनी ती पत्रिका सुद्धा जतन करून ठेवली आहे, जपून ठेवली आहे. का तर त्या पत्रिकेची हेळसांड व्हायला नको म्हणून ती पत्रिका सुद्धा त्यांनी त्या फ्रेममध्येच बंद करून ठेवलेली आहे. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला इथे तो फोटो जो सद्गुरू शंकर महाराजांनी प्रत्यक्ष येऊन त्या काकांना दिला होता, तो फोटो सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवते आणि ती फ्रेम सुद्धा दाखवते आणि ते काका त्यांचीही तुम्हाला भेट घडवते. तर अशा पद्धतीने मी इथे तुम्हाला दाखवते. तर तुमची सेवा आणि श्रद्धा जर निरपेक्ष असेल ना, तुमची श्रद्धा जर देवापर्यंत पोहोचत असेल, तुमची भक्ती जर देवापर्यंत पोहोचत असेल ना, तर देव तुमच्या प्रत्येक कार्यात हजर असतो. याचीच ही जी घटना आहे ती साक्ष देते. तर तुम्हाला तर या काकांचं तुम्हाला जर भेट घ्यायची असेल तर तुम्ही नक्कीच त्या काकांना भेटू शकता. त्यांचं कुमठेकर रोडला फोटोच्या फ्रेमचं दुकान आहे आणि त्यांच्याकडूनच मला खूप सुंदर अशी स्वामींची फ्रेम सुद्धा बनवून मिळाली. ती फ्रेम सुद्धा खूप सुंदर केलेली आहे. तर अशा पद्धतीने त्या काकांची आणि मी प्रत्यक्ष त्या काकांना आधी विचारलं, की हा जो तुमचा प्रसंग आहे तो मी माझ्या चॅनलवरती टाकला तर तुम्हाला चालेल का? लोकांपर्यंत हा प्रसंग मी पोहोचवला तर तुम्हाला चालेल का? अशी त्यांची परमिशन घेतल्यानंतरच हा व्हिडिओ जो आहे तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. श्री स्वामी समर्थ.